पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास करून आपण आज पोहोचलो आहोत देवगिरी ह्या दुर्गावरती. अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा जो रस्ता आहे तो तुम्हाला आव्हानात्मकरित्या तयार करतो. रस्त्यातील खड्डे तुम्हाला तयार करतात पुढचं आव्हान पेलण्यासाठी. अत्यंत खडतर प्रवास करून पोहोचलो आहे आपण देवगिरी ह्या दुर्गावरती. तिथे गेल्यावर बघतो तर काय, गडाचे दरवाजे सताड उघडे होते. मी हळूच इकडे तिकडे बघितलं आणि पुढे चालता झालो. रस्ता खूप प्रशस्त होता. पुढे गेल्यावरती बघतो तर डाव्या साईडला दोन लोकांच्या हातात काहीतरी लाल लाल रंगाचं फळ होतं. बहुधा कलिंगड असावं. पुढे एक टपरी दिसली. ती टपरी नसून पैसे गोळा करण्याची मशीन होती. तिकीट मी ऑनलाईनच काढलं. तिथे तिकीट काढलं तर 5 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. हा आहे गडाचा नकाशा. हा गडाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरचा भाग. मी गडाच्या आत न जाता बाहेरील भिंतीवर जाण्याचा विचार केला. गडाची सुरक्षा कशी आहे ह्याची टेहळणी करण्याचं धाडस मला झालं आणि ह्या निरुंद अशा पायऱ्या चढून, निरुंद नाहीत, अरुंद पायऱ्या ह्या चढून मी वरती गेलो आणि चारी बाजूनी नजर फिरवली. पुढे थोडं चालता झालो. हे गडाच्या बाहेरील भिंतीवरून दिसणारं दृश्य आहे. परत दाखवतो. इथे जो कोणी झेंडा लावेल, ज्याचा कुणाचं साम्राज्याचा, त्यांचा हा गड. गडाविषयी असलेली माहिती बाहेरच्या मुख्य दरवाज्यावरती आहे. ऑनलाईन तिकीट दाखवल्यानंतर मी पुढे गेलो. मोठा प्रशस्त दरवाजा ओलांडून तुम्ही पहिल्या दरवाजापाशी पोहोचता. सुरुवातीचा दरवाजा वरती बघितलं तर तुम्हाला गोल घुमटाकार दिसेल. तुम्ही थोडं लक्षपूर्वक बघितलं तर तुम्हाला कळेल की मुख्य दरवाज्यातनं आत येण्यासाठी वळून यावं लागतं. त्यामुळे कुठलाही शत्रू जर वेगात येत असेल तर त्याला वळणे अवघड जातं. त्यामुळे केलेली ही यंत्रणा. सुरुवातीला आपण आत गेल्यावर आपल्याला दोन्ही बाजूनी तोफा ठेवलेल्या दिसतील, ज्या प्रदर्शनासाठी तिथे अजून आता सध्यासाठी ठेवल्यात. अगोदर ही जी काही जागा दिसते बहुधा सैनिक किंवा रक्षकांसाठी उभं राहण्यासाठी असलेली ही जागा असेल. तिथे आता तोफांनी आपापली जागा घेतली आहे. मुळात ह्या दुर्गाला जाण्या किंवा येण्यासाठी एकच दरवाजा, एकच वाट आहे. त्यामुळे ह्या गडाची जी रचना आहे ती मुख्यत्वे शत्रूला मूर्ख बनवण्याची आहे. त्याला मूर्ख बनवून हरवण्यासाठी ह्या पूर्ण गडाची रचना आहे. त्यामुळे आपल्याला दिसेल की इकडे ह्या साईडला कुठेही न जाणारा रस्ता आहे, तिथे त्याला दरवाजा बांधलेला आहे, जेणेकरून शत्रू चुकून त्या रस्त्याने जाईल आणि पुढे भरकटत जाईल. इथे बघू शकतो एक मोठी तोफ आहे. ही औरंगजेबाच्या काळात, त्याच्या शासन काळातली त्याची बहुधा तोफ आहे. आणि इथे 2 गोळे आपल्याला दिसतील आणि हे सध्या तरी दोन्ही दगडी गोळे आहेत जे तोफांमध्ये वापरले जातात. दगडी गोळा स्फोट होतो, त्यामुळेच त्याच्या ठिणग्या उघडून शत्रूच्या शरीरात वगैरे घुसतात आणि त्यामुळे त्याला नुकसान होतं. जो लोखंडी गोळा आहे तो मोठे मोठे दरवाजे तोडण्यासाठी किंवा जास्त आघात करण्यासाठी वापरले जातात. इथे तुम्हाला तोफांचे वेगळे प्रकार दिसतील. ही चिंगळी तोफ आहे. ड्रॅगनचं तोंड दिलं आहे पण शरीर बारकस ठेवलं आहे. इथे ह्या 2 मोठ्या लहान मोठे भाऊ बहीण किंवा भाऊ तोफा. इथे आपल्याला 2-3 तोफा सोबत दिसतील. दरवाज्यावरती सुंदर हत्ती, म्हणजे दगडातून कोरीव काम केलेलं एक हत्तीचं चित्र तुम्हाला दिसतंय. हे खूप बारकाईने आणि याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ह्याच्यात नोटीस करू शकता तुम्ही. वरती बहुधा महावतसुद्धा असेल, पण अर्थातच ह्याची तोडफोड झाल्या कारणामुळे आपल्याला तो दिसणार नाही. तुम्ही इथं बघू शकता की हत्तीची जी शेपूट आहे तिथेही बारीक नक्षीकाम केलेलं आहे आणि ते सुद्धा दगडात. हा भरीव अखंड एक दगड आहे. तुम्हाला हा जो समोर दिसतोय तो आहे मुख्य दरवाजा. पण शत्रूला गाफील ठेवून किंवा त्याला मूर्ख बनवून भलत्याच दरवाजाने आत पाठवलं जाईल. त्यामुळे इथे जो साईडचा दिसतोय हा एक अजून दरवाजा. त्यामुळे शत्रू तो गांगारून जायचा की कुठला मेन दरवाजा आत जायचं. त्यामुळे तो चुकीच्या दरवाजात घुसायचा आणि भलतीकडेच निघायचं आणि तिकडे मरून जायचा. हा तो दरवाजा आहे, तुम्हाला दिसू शकतो. सध्या तरी बंद आहे. ह्याच्या बाहेर गेले तर शत्रू कुठेच जात नसतो आणि बाहेरून तिकडे त्याचे गडाचे रखवालदार रक्षक असतात जे त्यांना बरोबर टप्प्यात घेऊन उडवतात. खरा दरवाजा हा.
ह्या दरवाजाने आत जाऊ शकतो. हा गड जवळजवळ 900 ते 1100 वर्षांअगोदर बांधला गेलेला आहे. यादव वंशांचे जे राजे होते ते स्वतःला भगवान श्रीकृष्णाचे वंशज मानायचे आणि ते मूळ उत्तर भारतातले, ते तिकडनं दक्षिणेत आले. त्यावेळेस दक्षिणेत चालुक्यांचं साम्राज्य होतं, जिथे यादव हे ॲज अ सरदार म्हणून काम करत. मग काही काळानंतर यादवांनी आपलं स्वतंत्र साम्राज्य स्थापन केलं आणि ज्याला नाव दिलं देवगिरी साम्राज्य. त्यावेळच्या देवगिरी साम्राज्यात आजचा मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्यांचे महत्त्वाचे ज्या भाग होते ते सहभागी होते. ह्या तिन्ही क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारात, हे तिन्ही जे क्षेत्र आहेत ते वेगवेगळ्या प्रकारासाठी प्रसिद्ध होते. त्यात मध्य प्रदेश हिरांच्या खाणीसाठी, महाराष्ट्र व्यापारासाठी होता आणि कर्नाटकमध्ये सोन्याच्या खाणी होत्या. आता इतका समृद्ध प्रदेश म्हटल्यावर सुरक्षा तर लागेलच. त्या सुरक्षेसाठी हा एवढा मोठा अजस्त्र आणि अजिंक्यगड बांधला गेला होता. इतकं सोनं, हिरे वगैरे असल्यावरती शत्रूंची नजर जाणार, आता वाईट नजर जाणार म्हटल्यावरती तेवढीच जास्त कडक सुरक्षासुद्धा लागेल. ह्याला देवगिरी का म्हणलं जातं ह्याचं मागचंही सुद्धा कारण आहे. कारण ही जी जागा आहे किंवा हा जो गड आहे, तिन्ही बाजूंनी गिरिराज म्हणजे पर्वतांनी वेढलेला आहे. ला प्रदेश किंवा एक गड म्हणून देवगिरी असं ह्याचं नाव आहे. चला आपण आता आत जातोय. हा भल्ला मोठा दरवाजा ओलांडला की तुम्ही सरळ समोर बघू शकता. इथे भरपूर मोठ्या मोठ्या खोल्या आहेत. द्वारपालांसाठी अर्थातच ही जागा असेल. इथे खाली छोटा दरवाजा दिसतो, जो मोठा दरवाजा न उघडता खालच्या दरवाजानं ये जा केल्या जाऊ शकते. 3 BHK फ्लॅटसुद्धा इथे छोटा पडेल, इतकी मोठी जागा आहे आणि सगळं कोरीव केलेलं असायचं दगडामध्ये. ह्या गडाची विशेषता अशी आहे की मेंटली जो आहे आतला राजा स्ट्रॉंग असायचा, कारण त्याला माहिती आहे इथनं निघायचा ऑप्शन नाही आहे. आणि मेंटली शत्रू हा गार पडायचा, कारण त्याला माहिती आहे की आता हा गड जिंकणे काय सोपं नाही आहे. आता आपण आत आलो. पहिल्या दरवाजा जो मोठा मुख्य दरवाजा होता तिथनं पुढे आत आलो. तुम्ही या साईडला बघू शकता, जो पलीकडे साईडने मी तुम्हाला दाखवलं तिथनं हा छोटासा दरवाजा दिसतो आहे. इकडनं शत्रू आत घुसला की इकडनंच तो डाव्या साईडला जायचा, कारण जो झेंडा आहे किंवा जो मुख्य बालेकिल्ला आहे तो डाव्या साईडला दिसतो आणि त्यामुळे शत्रू डाव्या साईडला जाण्यासाठी प्रयत्न करतो आणि डाव्या साईडला गेला की तो सरळ ती वाट पकडून वरती जातो. तुम्हाला मी इथली ना पाण्याची व्यवस्था किंवा पाईपलाईन कशी असायची त्यावेळेस, हे जी बार्स वगैरे दिसत आहेत तुम्हाला, याच्या खाली जी व्यवस्था आहे ही पाण्याच्यासाठी केलेली गेलेली आहे. कसं इथे युद्ध जरी चालू असतं ना, तर ह्या दोन ज्या मावल्या बसलेल्या आहेत त्यांनी आपापल्या गप्पा चालूच ठेवल्या असत्या. इथे वरती पण सैनिक असतील, जी खाली जर का शत्रू आले तर वरतूनच त्यांच्यावरती वार करण्यासाठी त्यांच्या समोर जाऊयात. थोडं पुढं गेले की आपण मागं पण बघू शकतो, असं नाही आहे की मागं बघता येणार नाही. तर पुढे गेल्यावरती उजव्या साईडला आपल्याला बघू शकतो की एक छोटासा दरवाजा आहे, तो परत शत्रूला मूर्ख बनवण्यासाठी आहे. तिथनं जर का तुम्ही बाहेर गेलात किंवा आत आलात, तुम्ही ह्या मोकळ्या जागेत येता आणि वरतीन शत्रू तुमचा मग नायनाट करतील. आता जनरली घोड्यांचा वापर केला जायचा वेग वाढवण्यासाठी किंवा वेगात गडाचा ताबा मिळवण्यासाठी. पण हा जो गड बांधला आहे इथे, हे जे रस्ते आहेत हे स्लिपरी आहे, घसरडे आहेत. त्यामुळे घोड्यांचे पाय तर घसरतीलच, वरतूनसुद्धा गोळे सोडल्या जायचे जेणेकरून शत्रूला ठेचलं जायचं. सध्याचा जो रस्ता बघतोय हा व्यवस्थित आहे, कारण आपले सध्याचे भटके लोक किंवा जे आपले टुरिस्ट आहेत जे जात आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता व्यवस्थित केलेला आहे. हे जे काही स्ट्रक्चर दिसतंय हे होतं मंदिर. ह्या पायऱ्या मंदिराकडे वरती घेऊन जायच्या. हा वरती बेस आहे मंदिराचा आणि खाली खोल्या आहेत. या खिलजीने मंदिराची तोडफोड केली, मंदिर तोडून टाकलं आणि खाली वापरण्यासाठी ह्या ज्या काही खोल्या त्या काढल्या. डाव्या साईडला बघू शकतो हा दीपस्तंभ आहे. जनरली आपले ज्या मंदिर असतात त्यांच्या साईडला हा आपल्याला नेहमी दिसतो. आता मंदिरात जाण्या अगोदर फ्रेश होण्यासाठी किंवा आपलं हात तोंड वगैरे धुण्यासाठी एक पाण्याची व्यवस्था म्हणून एक कुवा किंवा एक विहीर इकडे बांधलेली आहे. इंग्रजीमध्ये म्हणायचं तर स्टेप वेल, ज्याला पायऱ्या आहेत अशी विहीर. ह्या विहिरीचं पाणी स्वच्छ होण्यासाठी किंवा पाय वगैरे धुण्यासाठी तर केला जायचा, पण इथले जे नागरी लोक होते तेही या पाण्याचा वापर दैनंदिन जीवनासाठी वगैरे करायचे. जो काळा दगड आहे तो ओरिजिनल आहे त्या काळातला, आणि जो ग्रे भाग दिसतो आहे तो नवीन आहे. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने
ह्याचं पुनर्बांधकाम केलेलं आहे. मोहम्मद बिन तुघलकने देवगिरी गडाला राजधानी बनवलं. नंतर त्याचा प्लॅन फसल्यामुळे तो परत दिल्लीला गेला. हा तुघलक खूप वेडा होता आणि इतकी धनसंपत्ती बघून त्याने ह्या गडाचं नाव दौलताबाद असं ठेवलं होतं. जिथे दौलत खूप आहे असं म्हणून याला दौलताबाद असं म्हणायचं. त्यानेच एक मोठं टाकं बांधलं इथं, ज्याला हाती टाकं किंवा हाती हाऊस असं म्हणायचं. मग इथली ही जी पाणी आणण्याची व्यवस्था आहे ती सुद्धा खूप युनिक होती. खालून किंवा वरून पाणी यायचं ते एका विशिष्ट सिस्टमद्वारे. इथून तुम्ही हे बघू शकता, इनलेट्स आहेत जिथनं पाणी आत यायचं आणि हे टाकं भरलं राहायचं. हे जे तुम्ही काही बघताय हे वॉटर टॉवर्स आहेत, कारण त्यावेळेस पंप मोटर वगैरे नव्हत्या आणि त्यामुळे वॉटर प्रेशरचा किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा वापर करून हे पाणी इथपर्यंत आणलं जायचं. मुख्यत्वे ह्या टाक्यामध्ये पाणी तलाव, मोठे मोठे जे पहाडाखाली जे तलाव बांधले आहेत तिथून मातीची जी काही पाईपलाईन आहे ती बनवली जायची आणि हे वॉटर टॉवर्स असायचे जे खालीवर असं असल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागून हे पाणी इथपर्यंत आणलं जायचं. अर्थातच ते पाईपलाईन आता तुटलं आहे त्यामुळे ते पाणी काही इकडे तुम्हाला दिसणार नाही. ही रोमन सिस्टम आहे आणि याला नाव होतं ॲक्वाडक्ट. म्हणजे हे वॉटर टॉवर्स बांधून प्रेशर वाढवून ते पाणी इथपर्यंत आणायचं, उंच जागेवरनं ते सखोल भागात आणायचं. तर आता आपण आलो आहोत एका अशा युनिक मंदिरात ज्याचं नाव आहे भारत माता मंदिर. यादवांच्या काळात हे होतं मंदिर आणि नंतर अल्लाउद्दीन खिलजीने इथे घुमट वगैरे चढवला, कमानी वगैरे बांधली आणि याला मस्जिदचं रूप दिलं. आणि स्वातंत्र्यानंतर भांडणं होऊ लागली की मंदिर की मस्जिद, त्यामुळे भारत सरकारने याला भारत माता मंदिर म्हणून घोषित केलं आणि जो सामाजिक सलोखा निर्माण करण्यासारखं त्यांनी काहीतरी ते काम केलेलं आहे आणि त्यामुळे आता हे मंदिर किंवा मस्जिद नसून भारत माता मंदिर आहे. ह्या मंदिराची विशेषता अशी की हे 152 स्तंभ आहेत आणि इथे चुन्याचा किंवा कुठल्याही प्रकारे बांधण्याचा नाही. हे एकमेकांचे दगड जे आहेत एकमेकात गुंतवून बनवलेले स्तंभ आहेत. हेमाडपंथी टाईपचं हे मंदिर आहे. पुढे तुम्हाला एक हेमाडपंथी मंदिर मिळेल, तर त्या आर्किटेक्ट किंवा त्या इंजिनियर्सनी बनवलेले हे मंदिर आहे. हे जे तुटलेले स्तंभ आपल्याला दिसत आहेत हे एक सभामंडप असायचं. इथे वरती छत होतं. इथे डाव्या साईडला ही जी बाजू दिसते इथे भोजनाची व्यवस्था वगैरे असायची. यात्रा वगैरे किंवा एखादा उत्सव वगैरे असला तर जेवणा वगैरेची व्यवस्था ही डाव्या साईडला असायची आणि उजव्या साईडला जे साधू मंडळी किंवा जे भक्तगण असतात, जे भजन वगैरे मंडळी असतील ते उजव्या साईडला असायचे. तिकडे जे सभामंडप आहे तिथे त्यांचे वास्तव्य असायचं. इकडे खोल्यासुद्धा दिसतील जिथे त्यांचं वास्तव्य असायचं. तर एकूण 3 दरवाजे आहेत ह्या मंदिराला. हे एंट्री गेट जे आपण बघितलं, डाव्या साईडला भंडारा खाऊन बाहेर निघू शकतात. उजव्या साईडला भक्तगण जे प्रवचन वगैरे मंडळी किंवा साधू लोक जे उजव्या साईडला राहायचे. मंदिराची जी स्तंभ आहे पिन सॉकेट ह्या तंत्रावरती किंवा तत्वावरती बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला ह्याची वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा दाखवू शकतो. हे एकमेकात अडकवलेले आहेत. हे एक संद नसून एकमेकात अडकवलेले दगड आहेत आणि ज्यामुळे हा स्तंभ बनवला गेला आहे. ही लॉक सिस्टम होती, लॉक अँड पिन, जिथे हे दगड एकमेकांमध्ये लॉक केले जायचे आणि त्याद्वारे एक स्तंभ बनवला जायचा आणि असे 152 स्तंभ या मंदिरात आहेत. आता हे जे काय बघतोय इथं आपण टॉपवरती बघितलं तर पितळाचा चंद्र आकार इथं बनलेला आहे, त्यामुळे याला म्हणतात चांद मिनार. तुघलकचा सरदार आहे हसन गंगू बहामनी, त्याने हा बनवलेला आहे. दिल्लीचा कुतुब मिनार आहे त्याचीच ही कॉपी केलेली आहे आणि त्याच्याकडे बघूनच हा बांधलेला चांद मिनार आहे. कुतुब मिनार 72.5 मीटर उंच आहे आणि हा 70 मीटर उंच आहे. असं म्हटलं जातं की ह्या चांद मिनारवरतून एका युवकानं आत्महत्या केली होती, त्यामुळे त्यानंतर इथे वरती जाण्याचा दरवाजा जो बंद आहे. 248 पायऱ्या आहेत स्पायरल पद्धतीने, म्हणजे त्याचं वळणं घालून वरती जातात आणि वरती सध्या तरी आपण जाऊ शकत नाही. इथे पुढे काही तोफा आहेत. आता पाऊस सुरू झाल्यामुळे मी तिकडे सध्या तरी जात नाही आहे. परतीच्या मार्गावरती मी विचार केला होता जाण्याचा, पण तेही जमलं नाही. आता आपण जातो आहे आमखासकडे. आमखास म्हणजे इथं आम लोक पण राहायची आणि खास लोक पण राहायची. आता आम लोक म्हणजे आंबे लोक नाही, आम लोक म्हणजे कॉमन मॅन. आता हे जे काही पांढरं दिसतं आहे आणि हा त्याच्या बाजूचा तिथे जो आहे दरवाजा, हा होता मुघलांच्या वेळेतला बगीच्यासाठी असलेला दरवाजा. पण त्यानंतर त्याला तिथं
समोर ओटा वगैरे बांधून स्टेज वगैरे प्रकारचं त्याला स्वरूप देण्यात आलं. तर वरती महत्त्वाचे लोक बसतील आणि खाली जे आहेत सामान्य लोक बसतील. याचं नाव आहे आम आणि खास. आता नंतर भारत सरकारने किंवा आर्किओलॉजिकल सर्वेने जिथे खोदकाम केलं तर आपल्या हिंदू देवदेवतांची मूर्त्या वगैरे इथे सापडले गेले आणि त्यांचं मग प्रदर्शन किंवा त्यांचं इथंच ठेवण्यात आलेले आहेत त्या मूर्त्या आपण बघू शकतो. आता हा आहे काळकोट दरवाजा. काळ म्हणजे मृत्यू आपण म्हणतो, म्हणजे दुश्मन इथनं आत आला की त्याचा मृत्यूच. आता इथे विशेषतः बघायची म्हटल्यास इथून ज्यावेळेस शत्रू आत यायचा ह्याच्या साईडचे जे दोन्ही दरवाजे ते बंद केले जायचे आणि शत्रूला कोंडीत धरून त्याला मारलं जायचं. पण इकडे आत आल्यानंतर व्हायचं काय की शत्रू बघायचा की दरवाजा कुठला आहे आणि हा डाव्याकडचा दरवाजा, सध्या इथे दरवाजा दिसत नाही आहे, ते बिजागिरी वगैरे तुम्हाला दिसतील. तर हा जो डावीकडची जे दरवाजा असायचा तो त्यांना खरं वाटायचा, कारण झेंडा लावण्याची जी दिशा आहे ती डावीकडे आहे, त्यामुळे ते डावीकडच्या दरवाज्यातून आत घुसायचे. आणि समोर तर तुम्हाला दिसते भिंत आहे, ते समोर आत गेल्यावरती बाहेरून दरवाजा बंद व्हायचा आणि ते आतच कोंडून मरून जायचे. दुसरी गोष्ट, आत अडकलेले सैनिक ज्यावेळेस बाहेर वाचण्याचा प्रयत्न करतील, इथून ज्या खिडक्या आहेत या खिडक्यातून ज्यावेळेस ते डोकावतून बाहेर बघतील त्यावेळेस वरती उभे असलेले सैनिक वरून खाली दगड सोडायचे, त्यामुळे त्यांची मान वगैरे धडावेगळी व्हायची आणि म्हणूनच याला काळकोट दरवाजा म्हणतात. म्हणजे इथं आल्यावरती तुमचं वाचणं बहुधा अशक्यच होईल, तुमचं म्हणजे शत्रूंचं, आणि तेही त्यावेळेचे. हा जो गड आहे तो अजिंक्य होता, कारण ह्याची रचना इतकी खतरनाक होती की शत्रू आत आल्यानंतर त्याला बाहेर जाणं किंवा हा गड जिंकणं अशक्य प्राय व्हायचं. तर हा गड लढाई करून कोणीही जिंकलेला नाही आहे, त्यामुळे अतिप्राचीन काळापासून असलेली भ्रष्टाचारी व्यवस्था वापरून जी सध्याही चालत आलेली आहे भारतात, ही जी भ्रष्टाचार व्यवस्था वापरून हा गड हस्तगत केला जायचा. मुघलांनी, तुर्कांनी वगैरे हा हस्तगत केला आहे. आता गोष्ट अशी की अल्लाउद्दीन खिलजीला राजा व्हायचा होता दिल्लीचा. त्यावेळेस त्याचा जो काका होता जलालुद्दीन खिलजी हा दिल्लीचा बादशाह होता, दिल्लीचा राजा होता. आता ह्याला जर राजा बनायचं तर ह्याच्याकडे खूप जास्त संपत्ती असायला होती, ज्याने त्याला सैन्यबळ तो उभं करू शकत होता. त्यामुळे त्याने देवगिरी गडाला वेढा घातला 6 महिने. गड जिंकणे त्याला अशक्य होतं, त्यामुळे लाच दिली हरपाल यादवला. त्याने ह्या गडाची रसद जी आहे ती बंद केली. त्यामुळे इथले जे राजा होते, राजा रामदेव राज, त्यांना शरणागती पत्करावी लागली आणि त्यांना तह करायला लावला आणि त्या तहा अंतर्गत त्यांनी अमाप संपत्ती खंडणी म्हणून दिली, जी धुण्यासाठी, जी निघण्यासाठी त्याला 51 उंटाचा वापर करावा लागला. जवळजवळ 22,000 किलो सोनं होतं, 37,000 किलो चांदी, अन्य जडजवाहरात किंवा जे अन्य कापडे वगैरे मौल्यवान वस्तू त्या वेगळ्याच. हे सगळं घेऊन तो दिल्लीला गेला. तिथे त्याने जलालुद्दीन खिलजी, त्याचा काका, त्याचा खून केला आणि स्वतः राजा बनला. इकडे रामदेव राज यांच्या मृत्यूनंतर कोणी सक्षम राजा नव्हतं, त्यामुळे हरपाल यादव हा स्वतःला इथे राजा बनवून घेतला आणि त्याने खंडणी वगैरे देणं बंद केलं. त्यामुळे अल्लाउद्दीन खिलजी संतापला आणि त्याने त्याच्या मुलाला आणि एका सरदाराला इकडे पाठवलं. आणि इकडे पाठवल्यानंतर त्याने परत धोक्याने इथल्या राजाला मारून टाकलं आणि हा जो गड आहे हा त्यांच्या शाहीद गेला.